So hey everyone, Nikhil is this side. I have been trying for a long time to deploy a three-tier architecture on a cloud, and finally today is the day. In this video, I will be showing you a complete three-tier architecture deployment step by step in a very simple and practical way. More by few minutes तर इंट्रोस आहे तुम्ही स्किप करून पुढे कंटिन्यू करू शकता. सो हो प्रोजेक्ट मी AWS च्या ऑफिशियल साईटवर घेतला आहे. तिथे त्यांचे वर्कशॉप आहे. सो त्यावर हो प्रोजेक्ट भेटून जाईल. लेट्स सी द प्रोजेक्ट व्हेरी इट. हिअर इज द AWS ची ऑफिशियल वेबसाईट. सो तिथे त्यांनी प्रोजेक्ट दिला आहे. आपण होच प्रोजेक्ट करणार आहे इंट्रोडक्शन. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होती AWS थ्री टायर आर्किटेक्चरच्या. तुम्ही माझ्या GitHub वरती जाऊन याचे डॉक्युमेंटेशन पाहू शकता और रेफर पण करू शकता ॲज यू लाइक इट. ऑलरेडी हा प्रोजेक्ट AWSच्या ऑफिशियल साईटवर वर्कशॉपमध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला माझ्या डॉक्युमेंटेशनमध्ये उपयोगी माहिती वाटत असेल तर तुम्ही याला पण रेफर करू शकता. यात आणि मी बनवलेल्या GitHub रेपोमध्ये फक्त एकच फरक आहे. हिअर आर बी युजिंग S3 बकेट. बट इन दिस आपण जो व्हिडिओ बनवत आहे किंवा आपण जे प्रॅक्टिकल करत आहे त्यात मी S3 बकेट यूज करणार नाही. आपली GitHubचे रेपोज यूज करणार आहे. अजून एक गोष्ट आहे, हा प्रोजेक्ट स्लाइटली ॲडव्हान्स लेव्हलमध्ये पण आपण बनवू पुढच्या व्हिडिओमध्ये. कनेक्टेड राहा. स्टार्ट द प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन और से प्रोजेक्ट डिप्लॉयमेंट. स्टार्टिंगला आपण VPC क्रिएट करणार आहे. त्यानंतरच सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करू. And here are the services we are using in this project. Let's move on to the AWS and search VPC service. VPC, create a new VPC. इथे मी VPC and more मध्ये जाणार आहे कारण की VPC ओनली केलं तर मॅन्युअल वे मध्ये खूप उशीर लागल. So let's go to the VPC and more. Name the VPC 3 tier VPC. साइड ब्लॉक तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता. सध्याला हो आहे, राहू द्या असंच. Number of availability zones. Here are 2. So आपल्याला प्रोजेक्टच्या रिलेटेडच करायचं आहे म्हणून इथे 2 अवेलेबिलिटी झोन आहेत तर आपण 2च राहू देऊ आहे तसं. सो इथे 2 आहेत, राहू द्या तसंच. हिअर पब्लिक सबनेट 2च राहू द्या कारण की इथे पब्लिक सबनेट्स 2च आहेत. आणि नंबर ऑफ प्रायव्हेट सबनेट 2 नाही 4 करा कारण आपल्याला 2 पब्लिक 2 प्रायव्हेट आणि अजून 2 प्रायव्हेट लागतील. कशासाठी? इथे 2 पब्लिक 2 प्रायव्हेट आणि 2 प्रायव्हेट. वेब टायरला 2 पब्लिक, ॲप टायरला प्रायव्हेट आणि DB टायरला ऑल्सो प्रायव्हेट. नॅट गेटवेला इथे नल नका करू, झोनल करा. इन वन झोन अवेलेबिलिटी झोन, एका अवेलेबिलिटी झोनसाठी फक्त एकच नॅट गेट राहू द्या नाहीतर चार्जेस लागू होतील तुम्हाला. पैशावर आहे नॅट गेटवे. न्यू ऑप्शन आला आहे रिजनल नेम, आपण इथेच करू. देन क्रिएट VPC. नॅट गेटवे क्रिएट व्हायला उशीर लागेल पर्यंत थांबू आपण. मी व्हिडिओ पॉज करतोय. 1-2 मिनिटं तर लागतात. 1 मिनिट किंवा 2 मिनिट.
Here is the ton create झाला आहे PPC. PPC बघू आपण. Your PPC. Here is the network section was done. आता आपल्याला सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करावे लागतील. Therefore, go to the VPC. Go to the EC2 section. Then new window open करतो. Open link in new tab. Here are the security groups. Create a new security group. एक जंप सर्वरचा क्रिएट करू. VPC, entire VPC. Inbound rule, let SSH. All traffic allow करू. Public करू याला. Create security. Here is the one security group. Let's do it another one. So second one, create new. थ्री टायर VPC आपण क्रिएट केलेला आणि ट्रॅफिक HTTP ला देऊ. HTTP हा 00 अलाउ करू कारण की वेब सर्वर आहे. ट्रॅफिक इथेच होणार आणि HTTPS पण देऊन टाकू. गरज नाही पण देऊन टाकू. Here is done. Second one. Now third one is HTTP. Trade load balancer. Okay. सो इथे जे आहेत त्या सिक्वेन्सने द्या कारण परत कारण आपलं इनबाउंड रूल पण या सेने द्यायला लागतं. हो सिक्वेन्स फॉलो करा नाहीतर तुम्ही मनाने पण करू शकता ॲज यू लाईक. सेकंड वन इज आपला हो झाला ॲप्लिकेशन इंटरनल लोड बॅलन्स ॲप इंटरनल ALB security group create new. तर आपल्याला एक सेकंड डाउनलोड करायचा ॲक्सेस.
HTTP, create security group. Now, third one, fourth one, sorry. आपल्याला 4000 द्यायचं आहे. ते custom TCP, TCP, not HTTP or HTTPS app, create a security group. Then also new one for the TV server. DB size, so MySQL or 5 with the 4 was a 4 app server. Security groups तर create झाले 1 2 3 4 5 app server, DB server, web front. 3 स्टेप तर केल्या आपण. VPC create केला, security group. आता role create करू. Go to the IAM service, new tab. Click on the roles here. Create role. Select the AWS service. In the services menus, EC2. Next. And here type ES3 read. Select this option. Click next and give the name 3-tier role. 3-tier role. Confirmation करा या 2 पॉलिसी दिल्यात का नाहीत. Create role. Confirm the role. Create झालाय का ना. रोलचं तर काम झालं. तर नेक्स्ट आहे आपल्याला MySQL RDS database create करायचं आहे. Let's copy the name. Sorry, this is the name. Go to the console. RDS. Run RDS. In the left side, database. Before creating the database, we have created subnets. Here is create a database subnet group. The name is here. Description मध्ये पण ते देऊ. VPC, tar VPC. And I'm going to the B and C.
Subnet. Select the private one and two. See, over here we done. चेक करा एकदा सबनेट सिलेक्ट झालेले प्रायव्हेटच आहेत का. ए मध्ये अवेलेबिलिटी झोन ए अँड बी मध्ये प्रायव्हेट प्रायव्हेट क्रिएट. आत्ता डाटाबेस मध्ये जावा अँड क्रिएट अ डाटाबेस अँड आपण MySQL यूज करू. ते सिलेक्ट डेव्हलपमेंट टेस्ट करू आणि ते मल्टी इझी डाटाबेस इंस्टंट सिलेक्ट करू. बेसिकली वन इज सिलेक्ट करतो, एक स्टँड बाय आणि एक प्रायमरी. You can imagine here one is a primary and one is a standby edit replica. You can also select single instance, but आपण जो प्रोजेक्ट करत आहोत त्यात आपल्याला मल्टी एसी डीबीचीच गरज आहे. म्हणजे आपण हे पण यूज करू शकतो, तसं काही नाही, पण सध्या तरी हेच करा कारण की इथे पण एक स्टँड बायला आहे, एक प्रायमरी आहे, दोन स्टँड बाय. DB instance identifier. सी तुम्ही कोणतं पण नाव देऊ शकता, तसं काही नाही. हेअर हे दिलं. इथं मी ॲडमिन सोबतच चाललोय. इथं मी सेल्फ मॅनेज करतोय पासवर्डला. पासवर्डचं नाव रूट टाकतो, ROOT @123. The master password is invalid. Capital ROOT root. Here is root. Here तुम्ही ट्रस्टेड क्लासेस सिलेक्ट करा, नाहीतर तुम्हाला जास्त पेमेंट लागेल. तुम्ही जर स्टुडंट वगैरे असाल तर. एक तर मी फ्रीचा वापरतोय, फ्री टायर. हिअर 20 GB इनफ आहे इथे स्टोरेजला. आहे तसं ठेवा डिफॉल्ट. इथे लक्षात ठेवून आपण जे VPC क्रिएट केलं फ्रीवालं ते कनेक्ट करा. पब्लिक ॲक्सेस न करा, कारण आपण RDS वापरतो, RDSला देतं डेटाबेसला. अँड VPC सिक्युरिटी ग्रुप रिमूव्ह डिफॉल्ट अँड आपला आपण क्रिएट केलेला द्या इथे. मॉनिटरिंग अनचेक दिस ऑप्शन. इतका कॉस्ट लागतोय महिन्याचा, मंथली कॉस्ट. आपण प्रॅक्टिस बेस करतोय, सो लक्ष देऊ नका इथे. अँड क्रिएट इट. सगळं आहे तसं डिफॉल्ट राहू द्या बाकीचं, अँड क्रिएट करा. मग डेटाबेस क्रिएटरला एक 2-3 मिनिटं किंवा त्यापेक्षा पण जास्त लागू शकते. तोपर्यंत आपण सेटअप करू वेब टायरला. आपण DB क्रिएट करताना ज्या स्टेप यूज केला ते इथे मेन्शन केलेले आहेत. आता आपण वेब टायर लॉन्च करू.
EC2, search EC, new tab, instance, create a launch a new instance, give the name is also your web tire मी Amazon Linux select करतो because these commands are only run in Amazon Linux. Launch the Amazon Linux. Here to micro is enough. Retire. Zindabad. Keep here is go with the server one. In the network section, select VPC. डिफॉल्ट वरून आपण जो VPC क्रिएट केलाय तो द्यायचा विसरू नका. आणि सबनेट पण आपोआप येतात. ऑटोसन IP इनेबल करो. Select group name. Select existing security group and select jump server. All done. So launch instance आपण टू सिलेक्ट केले होते जर माझ्या स्क्रीन रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम आहे. Raise those two instance. Second, name it two instance as one web and second one is app tire. ते आपल्याला वेब टायर मध्ये and npm install करायचंय. एवढं सगळं करायचंय. Access घ्या. Web tire, public IP, go to the PowerShell, user @ public IP. There are some problem. Let's try another way. Here is the downloads. Go to the AWS console, connect the machine, copy it, and paste here. Enter. I think we have issue here. Both terminal वरती चालेना. So at a time एकच instance रन करू. Setting the instance terminate. Launch instance. Web driver. Amazon Linux micro server key के network edit करू default VPC इथं automatic select होतो. Enable. Here we select jump server. Done. Launch oneच करू. Access घेऊन बघू आधी होतंय का run. रनिंग मध्ये access घेऊया असं. PowerShell. Windows PowerShell.
की आपण पोर्ट 22 अलाउड केलं नव्हतं सिक्युरिटी ग्रुपमध्ये. हो, अलाउ करू. व्हेर इज द सिक्युरिटी ग्रुप्स? वेब सर्वर. Zero zero. Save. Let's try it again. Something has wrong, so let's change the region and recreate the architecture. ओके, तर चुकी काय झाली होती, आपण ज्यावेळेस लॉन्च इन्स्टॉल करत होतो ना, त्यावेळेस इथं नाव OS अँड की पेअर, त्यानंतर नेटवर्क सेक्शनमध्ये आपण काय केलतं, VPC इथं 3 टायर केलता. पण ज्यावेळेस सबनेट द्यायची वेळ आलती ना, त्यावेळेस आपण प्रायव्हेट सबनेट ठेवलेलं. इथे पब्लिक सबनेट करा, कारण की आपण पब्लिक ट्रॅफिक फेस करतो. वेब टायरला पब्लिक सबनेट करायचं राहिलं होतं. सो इथे पब्लिक करा अँड लॉन्च द इन्स्टन्स. चुका होऊ शकतात, पण चूक आपली कळायला पाहिजे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करून परत चेक केलं चूक कुठे झाली आणि VPC रिक्रिएट केला, सबनेट्स रिक्रिएट केले अँड परत केलं. जस्ट इथली चूक क्लिअर करा. तुमचा सर्व्हर ॲक्सेस होऊन जाईल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करता त्यावेळेस होच फ्लो यायला पाहिजे. आहे तसं जंप सर्व्हर क्रिएट करा. जंप सर्व्हरचा सिक्युरिटी ग्रुप, त्यानंतर वेब फ्रंट एंड, आणि ज्यावेळेस तुम्ही वेब सर्व्हर सिक्युरिटी ग्रुप क्रिएट कराल त्यावेळेस तिथे वेब फ्रंट एंड इनबाउंड रोलमध्ये द्या. इथे जस्ट ॲप इंटरनल ALB सिक्युरिटी ग्रुप क्रिएट कराल त्यावेळेस वेब सर्व्हर सिक्युरिटी ग्रुप त्याच्या इनबाउंड रोलमध्ये द्या. सो लक्षात ठेवा हो सिक्वेन्स. त्यानंतर VPC क्रिएट करायचं जर बघितलंयच आपण, सिंपल आहे. काय नाही, फक्त IP वगैरे द्यायच्यात. फक्त डिफाईन करायचं आहे आपल्याला कसं क्रिएट करायचं VPC जाईल. क्रिएट वेब अँड ॲप टायर. ओके, आपण RDS पण क्रिएट केलं. फक्त स्टेप फॉलो करा तिथे जे मेन्शन केले, कारण की प्रत्येक वेळेस नवीन-नवीन अपडेट होत राहतं. त्यानुसार स्टेप फॉलो करा, फक्त होऊन जाईल. आता EC2 पण लॉन्च केलं आपण. आता फक्त इन्स्टॉलेशन करू त्यात. ज्यावेळेस तुम्ही ह्या कमांड रन करचाल त्यावेळेस समजून घ्या त्या कमांड कशासाठी उपयोगी होतात. नुसतं कॉपी पेस्ट मारू नका. आपण होस्ट नेम चेंज करू फॉर अंडरस्टँडिंग की तो वेब टायरच आहे. सो
ओके, चेंज झालंय. एक्झिट करा एकदा आणि परत एंटर करा. हिअर द होस्ट नेम विल बी चेंज. ह्या कमांड स्टेप वाईज रन करा. कधी कधी एरर पण येऊ शकतो, जसे की हो का मला आलता. डायरेक्ट सगळ्या कमांड एकत्रच टाकले त्यावेळेस आलता. सो एक एक करून टाका. पहिल्यांदा इंजिन एक्स इन्स्टॉल करा, परत त्याला स्टार्ट करा, एनेबल करा, रिस्टार्ट करा. These commands enable the Nginx service to start automatically and act assist in boot. Nginx running आहे का बघू. sudo here the enable install the CLI. So that's it. I think command update झाली असेल. पण updated command घेऊ. इथे पण स्टेप बाय स्टेप यूज करायला लागेल. unzip okay. स्टेप बाय स्टेप यूज करा. जर चालली नाही ना पूर्ण कमांड तर स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा ही कमांड टाका, नंतर त्याला अनझिप करा, नंतर इन्स्टॉल करा. इथं पण बघू एका क्लिक मध्ये होतंय का नाही, तर स्टेप बाय स्टेपच यूज करू त्याला. नोड होतंय यूज. मी आता नोडचं व्हर्जन 22 वापरतोय. इन फ्युचर मध्ये अपडेट पण होऊ शकते. तर तुम्ही नोडच्या ऑफिशियल रेपोवरती जाऊन किंवा ऑफिशियल साईटवर जाऊन चेक करा की अपडेटेड व्हर्जन कोणतं आहे. सो इथे आपण आता आपला गिटहबचा रेपो क्लोन करू. git clone देन काय परमिशन असतील ते आपण देऊन टाकू. त्यानंतर प्रोजेक्ट फोल्डरच्या आत जाऊ आणि तिथे npm इन्स्टॉल करून रन अँड बिल्ड करू. Here is a build complete. ls. There is a build folder here. तो ऍप्लिकेशन बिल्ड सक्सेसफुल झाला आहे. लेट्स मूव ऑन टू द ॲप टायर, कारण की तिथं आपल्याला सेटअप करायचा आहे. त्यासाठी EC2च्या AWS सेक्शन मध्ये जावा. इन्स्टन्स ॲप टायर कनेक्ट करायचं आपल्याला. SSH फर्स्ट यू हॅव टू यूज दॅट फोल्डर जिथे आपली प्रायव्हेट की आहे. हिअर इज माय प्रायव्हेट की. शो मोर ऑप्शन git bash. This is the app tier, so don't get confused. Maybe इथे पण पब्लिक सबनेट द्यायचं आहे. सो रिक्रिएट करू ॲप टायरला.
launch new instance. डन. आता आपल्याला इथे डेटाबेस MySQL क्लायंट इन्स्टॉल करायला लागेल, कारण की तिथून नंतर कनेक्शन मग डेटाबेस मध्ये जाणार आहे. सो त्यासाठी ट्राय करू ऑल सर्व्हिसेस ॲट अ टाइम रन होतात का. नो वे, इट्स द एरर. सो डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी DB टायरला कनेक्ट करण्यासाठी ज्या डिपेंडन्सीज लागतात त्या आपण इन्स्टॉल करत आहे. ट्राय टू कनेक्ट द database DB टायर. Where is the database? Database is here. Okay, database is available. Copy this. Endpoint is इथे दाखवतोय आपल्याला स्टेप्स फॉलो करायला लागतील. आधी पासवर्ड सेट करायला लागेल. SSL व्हेरिफिकेशन, त्यानंतर कनेक्ट होईल. सो तरी ट्राय करून बघू एंटर होतंय का डेटाबेस. SQL and now this is the command. Don't get confused. मे बी कनेक्ट होणार नाही. कारण की पासवर्डच नाही आपल्याकडे, आपण सेटच केला नाही अजून. सो आधी सेट करू, नंतर कनेक्ट करू, परत ऍक्सेस करू. आपण RDS क्रिएट करताना एक पासवर्ड दिलं होतं, ते ट्राय करू. तो इथे कनेक्ट होणार नाही कारण की आपण इनबाउंड रूल मध्ये जम्प सर्व्हरला ऍक्सेस दिला नव्हतं. आधी ते देऊ. सिक्युरिटी ग्रुप्स, DB सर्व्हर. इथे इनबाउंड रूल्स मध्ये आपण जम्प सर्व्हरला ऍक्सेस दिला नाही, सर्व्हरला ऍक्सेस देऊ. आपण जम्प सर्व्हरला ऍक्सेस देऊ. जम्प सर्व्हर, आता ट्राय करून बघू. ओपन झालं. एवढंच लक्षात ठेवायचं की प्रॉब्लेम सॉल्विंग करता आली पाहिजे, कारण की आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट करतो त्यावेळेस असे खूप इश्यूज येणार आहेत मोठ्या प्रोजेक्ट्स मध्ये. फक्त कळलं पाहिजे की प्रॉब्लेमची जड कुठे, मूळ कुठे. आता आपल्याला टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करायचं आहे. इथे मेन्शन केलेलं आहे. डेटाबेस क्रिएट करा. शो डेटाबेस यूज करा त्या डेटाबेसला. क्रिएट डेटाबेस, not existent transaction ID, auto increment, insert into amount, हे व्हॅल्यूज इन्सर्ट करा त्यात, and then show databases करा. सो आपण कॉपी करू डायरेक्ट. डेटाबेस क्रिएट झालेला आहे and एंट्रीज पण झालेले आहेत, चेक करू शकता. इमिडिएटली ह्याच्यानंतर अपडेट करा DB config फाईल. त्यासाठी तुम्ही क्लोन पण करू शकता, गिट क्लोन करून, पण सध्याला आपण डाउनलोडच करू. डाउनलोड इज कम्प्लीट.
application code, web tire, app tire, db config file. सो इथे तुमच्या डेटाबेसचे होस्टचे नाव, युजर, डेटाबेसचा पासवर्ड, डेटाबेस, fill the blanks. डीबी होस्टच्या ठिकाणी आपण RDSचा एंड पॉइंट देऊ. अँड डीबी युजरच्या ठिकाणी आपण ॲडमिन देऊ. ज्यावेळेस आपण डेटाबेस क्रिएट केलं त्यावेळेस ॲडमिनच ठेवलेलं डिफॉल्टचं. पासवर्ड आपण त्यावेळेस रूट दिलता. आणि डेटाबेसचं नाव तुम्ही काय दिले इथे, लेट्स चेक. कोडला कॉपी करा अँड इथं अपडेट करू. इन फ्युचर मध्ये पण अपडेट होऊ शकतं, तुम्ही अपडेट करत राहा. ॲप टायर, config file, edit. एडिट करून पेस्ट केलं आणि सेव्ह केलं. तुम्ही ही रेपो आधी आपल्या लोकल मशीन वरती पुल करा, काय चेंजेस असतील ते करा अँड देन मग पुश करा गिटहबच्या रेपो वरती. मी डायरेक्ट डाउनलोड करून मेथड यूज केली, ती मेन मेथड आहे, तो ती यूज करा. वर्कशॉप अपडेट केलं. exit. Now install the CLI in the same machine app tireच्या. देन NVM इन्स्टॉल करा. आपण इथं फक्त NVM इन्स्टॉल नाही करत, PM2 पण करतो. वेब टायर मध्ये आपण फक्त NVM इन्स्टॉल केलं. डन. आता क्लोन करा रेपोला इथे, कारण की आपण अपडेट केलंय. एकदा रिफ्रेश मारू द्या. सो आय एम सेइंग की काय करते ते बघू नका, करते ते लॉजिक बघा त्या मागचं, कारण की आता मी अपडेट केलती, म्हणजे कोड अपडेट केलता वरचा. उगाच तुम्ही करायचा परत म्हणणार एरर आला. git clone not. Okay, the cloning repo is done. Next move on the या dependencies install करो. So install. Dependencies install झाल्यात, फिक्स करू त्यांना. Fix the dependencies and then start the PM2. Before starting the PM2, आधी चेक करा PM2 रनिंग आहे का.
PM2 status thing is here. Start the PM2. आपण काय स्टार्ट केलंय? index.js. I will show ls this folder. This JavaScript we started. Then check the status. See, app is up and running. Then start the PM2 startup. Okay. एकदा असा मेसेज आला तर इथून इथपर्यंत कॉपी करा and then paste it here. एन्व्हायरमेंट क्रिएट करतो तो. ज्यावेळेस मशीन रिबूटेड होईल त्यावेळेस तुमचं नोड ॲप्लिकेशन स्टार्ट होईल. Once you have done the boot up setting, just save it. Okay, इथं मेसेज आलाय की सेव्ह सक्सेसफुली झालंय. ओके. सो वन्स सक्सेसफुल सेव्ह झाल्यावर जस्ट चेक करा. ओके, दिस इज हेल्थ चेक अँड देन आपण जो डाटा इन्सर्ट केलता तो इथे शो करेल. The server is empty. I think something is wrong. Let's check it. Sudden okay, what happened? सगळं तर बरोबर आहे. So let's PM2 restart index.js. आता ट्राय करून बघू बरं. तरी पण काहीतरी प्रॉब्लेम येतोय. एकदा हेल्थ चेक करून बघू. हेल्थ चेक तर होतंय बट आपण जो डाटा इन्सर्ट केलाय तो एम्प्टी दाखवतोय. समथिंग हॅज प्रॉब्लेम. मी रेकॉर्डिंग स्टॉप करून एरर बघितला. आपण PM2 पण रिस्टार्ट करून बघितलेला तरी पण काही होत नव्हतं. प्रॉब्लेम असा होता की माझ्या RDS MySQL 8 मध्ये डिफॉल्ट ऑथेंटिकेशन होतं. पण माझ्या Node.js MySQL ड्राईव्हला ते सपोर्ट करत नव्हतं. त्यामुळं डाटाबेस कनेक्शन फेल होत होतं आणि ट्रान्झॅक्शन API क्रॅश होत होता. सो आपण तो सॉल्व्ह केला आहे. पण डाटाबेसच्या आत जाऊन म्हणजे जिथं आपण ॲप टायरमध्ये डाटाबेस क्रिएट केला होता त्याच्या आत जाऊन ही कमांड रन केली. ही कमांड ॲडमिन युजरचे ऑथेंटिकेशन मेथड जे आपण पासवर्ड होतो ना कॅचिंग पासवर्ड वरून जे MySQL नेटिव्ह पासवर्ड आहे ना त्यामध्ये बदल करते आणि नवीन पासवर्ड सेट करून लगेच अप्लाय करते. मूव टू द नेक्स्ट पार्ट. आता आपल्याला ॲप इमेज त्या क्रिएट करायची आहे. क्रिएट द इमेज. मूव टू द इन्स्टन्समध्ये ॲप टायर. ज्यावेळेस आपण इमेज क्रिएट करतो फक्त एवढंच लक्षात ठेवा की तो इन्स्टन्स स्टॉप करून ठेवा. sudo shutdown now. आता this will be go shut down.
स्टॉपिंग स्टॉप झाला आहे. तो आपण इमेज क्रिएट करू. क्रिएट इमेजचं नाव हेच द्या. डन. क्रिएट इमेज. आपण इमेज तर क्रिएट केली. नेक्स्ट पार्ट वी हॅव टू डू लॉन्च टेम्पलेट. नेम ॲप डायरेक्ट करा. गो टू द लॉन्च टेम्पलेट. क्रिएट अ लॉन्च टेम्पलेट. नेम इट माय AMR. इथे ॲप टायरची इमेज क्रिएट करा. सिलेक्ट करा. डिस्टन्स टाईप ब्लँक ठेवा. की पेअर पण ब्लँक ठेवा. नेटवर्कमध्ये इथे सिक्युरिटी ग्रुपमध्ये इथे ॲप सर्व्हर सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करा. डोंट सिलेक्ट ॲप टायर अनदर सिक्युरिटी ग्रुप्स. फक्त इथे 4 नंबरची ॲप सर्व्हर सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करा. and click on the advanced here. इथे IAM instance profile ला 3 tier role सिलेक्ट करा and then launch the template. टेम्पलेट इज रेडी. आता आपण टार्गेट ग्रुप क्रिएट करू ॲप टायर साठी. गो टू to target groups. Create a target group. त्याला नाव देऊ आपण ॲप टायर इन्स्टन्स. टार्गेट ग्रुप नेम TJ. इन द पोर्ट नंबर आपण 4000 पोर्ट देऊ. VPC 3 tier VPC. In the health give this /health and tag optional है. काय प्रॉब्लेम नाही. Don't select any instance here. Let next review and create a target. नेक्स्ट स्टेप काय आहे. आपल्याला लोड बॅलन्सर क्रिएट करायचं आहे. नेम लोड बॅलन्सर. क्रिएट अ लोड बॅलन्सर. आपण ऍप्लिकेशन लोड बॅलन्सर यूज करणार आहे यासाठी. नेम द लोड बॅलन्सर. आणि हो लोड बॅलन्सर इंटरनल आहे कारण की हो आपल्याला पब्लिक ऍक्सेस द्यायचा नाही यातला. सो प्रायव्हेट कम्युनिकेशन करेल. सिलेक्ट 3 tier VPC. Availability zones private. And private 1B. कोणतं पण प्रायव्हेट नेटवर्क सिलेक्ट करा. फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रायव्हेट असलं पाहिजे ते. नाहीतर तुम्ही इथं पब्लिक सिलेक्ट करताल कारण की आपण ॲप टायरच्या आत लोड बॅलन्सर पाठवणार आहे. सिक्युरिटी ग्रुप. इथं ॲप इंटरनल ALB सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करा. प्रिव्हियसली आपण टार्गेट ग्रुपमध्ये ॲप सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट केला होता आणि लोड बॅलन्सरमध्ये ॲप इंटरनल ALB सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करा.
नेक्स्ट टार्गेट इथे 80 दिलाय. हे आहे तसं राहू द्या. आणि देन क्रिएट अ लोड बॅलन्सर. लोड बॅलन्सर क्रिएट होतोय. झालं पण असेल तोपर्यंत ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करू आपण. नेम ऑटो स्केलिंग ग्रुप ॲज ॲप टायर ऑटो स्केलिंग ग्रुप. क्रिएट इथं ॲप टायर इट डिफॉल्ट वन. नेक्स्ट इथे मॅन्युअल ॲड इन्स्टन्स टाईप. इथे आपण T2 स्मॉलचा यूज करू. इथं जर कुठला ॲड्रेस किंवा इन्स्टन्स टाईप लिस्टेड असला तर जस्ट क्लिक इन द क्रॉस सेक्शन. नेटवर्क 3 टायर VPC. Subnet is private. Make sure you selected 1A and 1B. Done 3 tier VPC. Private. Next, attach existing load balancer कारण की आपण क्रिएट केलता. Click in the load balancer app tier. Next. Right now हे तर एकच राहू दे डिझायर इन्स्टन्स. फॉर अंडरस्टँडिंग कसं वर्क करतंय नंतर आपण 2-3 पण देऊ शकतो. म्हणजे क्लिक ऑन द टार्गेट. ट्रॅकिंग पॉलिसी आहे तसंच राहू द्या. क्लिक ऑन द नेक्स्ट. नोटिफिकेशन तर राहू द्या. स्किप करा. नेक्स्ट. ॲड टॅग नेम. app.asg. Next. You can review it here. Create auto scaling group. Auto scaling group is created. थोडा वेळ लागेल. Come to the load balancer. Click on the load balancer. And DNS name copy करा. Immediately update करा nginx config file. जो वेब टायर आहे त्यामध्ये. Go to the web tire. Here is web tire. Think exit झालतं. Just a sec. cd web tire alias. तो ॲप कोड नाही इथे सॉरी. cd back alias. प्रोजेक्टमध्ये आहे ॲप कोड आपला cd PROJCT. Here is the application code. Go to the application code ls. In this path इथे nginx conf फाईल आहे. आपल्याला ती अपडेट करायची आहे. इथे आपण अपडेट करू. मी अपडेट केले. माझी रेकॉर्डिंग पॉज झाली सो थोडा प्रॉब्लेम आहे रेकॉर्डिंगचा. इथे इंटरनल लोड बॅलन्सरचा जो DNS नेम आहे ना तो कॉपी करा and paste it here and save it and exit.
त्यानंतर ह्या कमांड्स रन करा. Copy this and paste it here. सक्सेसफुल झालंय. आता हो सर्व्हर बंद करा. sudo. So server is now stop. Here is the command. कुठे गेली? Here is the command. आता आपल्याला एक इमेज क्रिएट करायची आहे वेब टायरची. कॉपी द नेम अँड सर्व स्टॉपिंग होतं. ओके स्टॉप झालाय. क्लिक ऑन द वेब टायर ॲक्शन इमेज अँड टेम्पलेट्स. क्रिएट अ इमेज. इमेजला नाव द्या. ऑप्शनल. Okay, and then create an image. Next step will be the launch template. Launch the template. Now द्या त्याला web tier it instance. Launch template. Create a launch template. Name it launch template it. My AMI. इथे वेब टायरचा AMI सिलेक्ट करा. Image. Select here security group. Web tier security group here. Done. And the advanced section IAM instance मध्ये 3 tile role सिलेक्ट करा. Then create a launch template. Launch template create झालंय. Next step will be the create a target group. Copy the name. Go to the EC2 section and search the target group. Create a target group instance. Target group name. Target group. The port is 80. राहू द्या. See here is the port 80. VPC 3 tier VPC सिलेक्ट करा. हेल्थ असंच राहू द्या. टार्गेट ऑप्टिमायझर ऑप्शनल आहे. टॅक्स पण ऑप्शनल आहे. नेक्स्ट. इथे इन्स्टन्स सिलेक्ट करू नका. जस्ट क्लिक ऑन द नेक्स्ट and then review करा and then create a target group. Then next step will be application load balancer. Web ALB, the name of the load balancer. Go to the load balancer and create a load balancer. आपण application load balancer यूज करणार आहोत. Same वेब ALB. इथे आपण इंटरनेट फेसिंग करणार आहोत कारण की ट्रॅफिक त्या लोड बॅलन्सरवरती येणार आहे इंटरनेटवरून. प्रिव्हियसली आपण इंटरनल लोड बॅलन्सर यूज केला कारण की ट्रॅफिक ॲप सर्व्हरच्या आत येणार होतं. सिलेक्ट द VPC. नाव देऊ आपण इथे XTRNL एक्सटर्नल वे म्हणजे समजायला की बाहेरून ट्रॅफिक येते. सो दॅट्स वाय. Here you should select the public and next one also be public and the security group will be web frontend ALB and the target group at the port here target group is web tier
target group, and then create a load balancer. लोड बॅलन्सरचं जर काम झालंय, आता आपण ऑटो स्केलिंग ग्रुप क्रिएट करू. नेम विल बी ऑटो स्केलिंग ग्रुप. वेब टायर ऑटो स्केलिंग ग्रुप. Create auto scaling group. Name it. Launch template. Web tire. Next. Select the manual add instance. T2 dot small direct. इथे VPC इथे पण पब्लिक सिलेक्ट करा. प्रायव्हेट पब्लिक. Click on the next. Attached to the existing load balancer. Here a web tire. TJ. Click on the next. Instance 1 is enough right now. आपण नंतर बघू वाटल्यास तर. टार्गेट ट्रॅकिंग पॉलिसी आहे तशीच राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. इथं 60 पण देऊ शकता तुम्ही 1 मिनिटासाठी. क्लिक ऑन द नेक्स्ट. ॲड नोटिफिकेशन राहू द्या. NMA रिव्ह्यू करा एकदा. अँड देन अरे क्रिएट ऑटो स्केलिंग ग्रुप. गो बॅक टू द इन्स्टन्स. वेट करायला लागेल थोडा. इथं रनिंग होईल. इथे तर रनिंग दाखवते. ट्राय करू. गो टू द लोड बॅलन्सर. एक्सटर्नल लोड बॅलन्सर. DNS कॉपी करू. and paste the DNS address in your browser. Here your application is running. Here you can also see the database we have previously entered. You can also enter here. No, 9000. काहीतरी सिलेक्ट करू. Okay, sorry. Add करायचं होतं. Here is add. Added the database. Here is 9000. काहीतरी. Add 333 QWE. Add the data. This is the output we are deploying. हे आउटपुट आहे जो आपण डिप्लॉय करत होतो मागापासून. हिअर इज डन. राहिलंय का इथं आपण डिझायर मिनिमम मॅक्स 1-1च केलं ते 2 करून बघू. Move on to the auto scaling group and select the auto scaling anyone. इथं बघा आपण डिझायर कॅपॅसिटी पण 1-1च दिलती. Let's see. Here is also 1-1 instance is running. Auto scaling. Click on the edit. Desired capacity 2. And this one I'm going 4 and update it.
Same thing you can give also the after 2, 2, and then 4. Go to the instance. थोडी वाट बघा. लोड घेते instanceला. ठीक आहे, चालू आहे. And then 4 is running. आपण maximum and minimum set केलं so that's why. Maximum 4 आहे and minimum 2 तरी रनिंग पाहिजेत. And आपल्या आउटपुटवर काय इफेक्ट पडलाय का ते पण बघू. 1, 2, 3 HIJ. सो इफेक्ट तर काय पडला नाही, डाटा पण एंटर होतोय बरोबर. Here we done our project. आता स्टेप बाय स्टेप आपण सगळे डिलीट मारू आपलं जे काही होतं ते, कारण की परत बिल लागेल जास्त. सगळ्यात पहिल्यांदा डेटाबेस डिलीट मारा, कारण की तो लॉट ऑफ टाइम घेतो डिलीट होताना, म्हणजे जास्तच टाइम घेतो डिलीट होताना. डिलीट ऍक्शन डिलीट. ज्यावेळेस आपण RDS डिलीट करतो त्यावेळेस पण फायनल स्नॅपशॉट्स अँड ऑटोमेटेड बॅकअप्स डिलीट मारा, कारण की बॅकअप इमेज क्रिएट होते आणि परत आपल्याला बिल लागायला चालू होतं. टाईप डिलीट मी. तर ऑटो स्केलिंग ग्रुपमध्ये जावं. Select this to click on the action delete to copy and paste delete. To speed up this process, delete all instances first. हे डिलीट होईपर्यंत आपण लोड बॅलन्सर कडे जाऊ आणि तो पण डिलीट करू. Action load balancer confirm delete. Target group customers action and delete target groups. आता आपलं ऑटो स्केलिंग अँड डेटा सिलेक्ट झाला, म्हणजे आता फक्त ऑटो स्केलिंग डिलीट होईपर्यंत आपल्याला थांबायला लागेल. थोडा उशीर लागेल, एक 5-3-4 मिनिटे किंवा लवकर पण होऊ शकतं. तो ऑटो स्केलिंग डिलीट झालाय अँड डाटाबेस पण डिलीट झालाय. आता सबनेट ग्रुप्स अँड डिलीट द. एकदा क्रॉस चेक करा नाही का ऑटोमॅटिक बॅकअप झालाय का, तो नाही. Check the snapshots. There are no snapshots. And आता AMI image वर जाऊ. Delete the both AMI action. इथे टिक करा, कारण की स्नॅपशॉट्स पण डिलीट होतात, नाहीतर जनरेट होत राहिलं आणि त्याचं बिल लागत राहील मागे. व्हॉल्यूम अँड स्नॅपशॉट मध्ये काय राहिलंय का बघा, नसेल तर ओके. वे टू गो.
बघू आता आपण काय काय. VPC डिलीट, सेक्युरिटी ग्रुप एसीटी झालाय, ऑटो स्केलिंग झालाय, लोड बॅलन्सर झालाय, RDS झालाय. आता VPC डिलीट मार. VPC VPC सेक्शन मध्ये पहिल्यांदा नॅट गेटवे डिलीट मारा, कारण की मेनली तर तोच बिल्ड येतो. ऍक्शन्स डिलीट नॅट. नॅट गेटवे नॅट गेटवे डिलीट होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं लागतात. सो तोपर्यंत वेट करू आपण. It's deleted now. Click on the internet gateway and detach from the VPC. Done and delete it. Subnet is also clear. Rock table also clear. Gateway also clear. And one thing is Elastic IP, कारण की याचे पण बहुतेक पेमेंट लागते. So release the IP address. Release. Come to the EC2 section and here you go. Launch template also be deleted. Delete templates. Delete. क्लीनअप प्रोसेस पूर्ण डन झालेली आहे. तुम्ही इथला पण रेफरन्स घेऊ शकता किंवा किंवा ऑफिशियल रेपो मध्ये पण जाऊ शकता. आणि इथून पण पाहू शकता स्टेप्स वगैरे. तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये किंवा वर आय आय बटन वरती मिळून जाईल. And also I have created or say I have implement a project थोड़ा using some extra services. Here is this project. स्टेप्स तशाच आहेत, फक्त 1-2 सर्व्हिसेस ऍड आहेत यात. मी दिलं आहे कसं काय काय करायचं, सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करायचा. प्रिव्हियस सारखंच आहे, म्हणजे आपण आता जे केलं तर तसंच आहे, फक्त सिक्युरिटी ग्रुपमध्ये सबनेट्स 2-3 एक्स्ट्रा वाढवायचे, 4-5 एक्स्ट्रा वाढवायचे. टेबल वगैरे बघू शकता तुम्ही इथे. ओके, हिअर इज डन. ऑल्सो माझ्या गिटहबला पण फॉलो करा. हिअर इज माय अकाउंट and here is my LinkedIn account. Make sure follow. आणि GitHub वरती वेबसाईट होस्टिंग फ्री होती, सो वेबसाईट पण बनवून टाकली आहे मी माझ्या पोर्टफोलिओची. तिथे तुम्ही जाऊन चेक पण करू शकता. मी जसं जसं अपडेट होत राहीन तसे तसे माझे प्रोजेक्ट्स वगैरे टाकत राहीन. Here is my journey. स्किल्स अबाउट हो इंडेक्स सेक्शन आहे.
इथे तुम्हाला प्रोजेक्ट्स वगैरे भेटून जातील. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो और तुम्हाला GitHubवरती पण भेटून जाईल. अँड मेक शुअर लाइक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. आपण फ्युचरमध्ये असेच कंटेंट बनवू. अँड थँक यू फॉर एंडिंगपर्यंत राहिल्याबद्दल व्हिडिओच्या. सो लेट्स बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.